नमस्कार मित्रांनो, पावसाबद्दल एक धोकादायक बातमी आता समोर आलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये या 3 तारखांना मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि राज्यातल्या या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना डबल अलर्टच्या साहाय्याने सांगण्यात आलेलं आहे। कारण यंदाच्या वर्षी मोठ्या स्वरूपाचा पाऊस नसल्यामुळे यंदाच्या वर्षी आता शेतकरी मित्रांनो अखेर पाऊस नक्कीच मोठा पडणार आहे। यंदाचा पाऊस थोड्या वेगळ्या स्वरूपाचा असल्यामुळे आता राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता नक्कीच मोठ्या स्वरूपाचा मुसळधार पाऊस पडणार। राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना। राज्यातल्या शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला बघा आता कोणती सूचना आहे नक्की पाहूया। मोठ्या प्रमाणात आता पेरणी सुरुवात केलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, राज्यातल्या शेतकऱ्यांनी सर्व शेतकरी बांधवांनी आता मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यास सुरुवात केलेली आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना आता वाटू लागलेलं आहे की पावसामुळे आता पीक चांगल्या प्रमाणात येईल। परंतु शेतकरी मित्रांनो, आता हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेलं आहे राज्यातल्या या 3 तारखांना या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणार। म्हणजे शेतकरी मित्रांनो, त्या जागी नक्कीच पूर येण्याची शक्यता आहे। नक्कीच नदी नाले ओढे नक्कीच वाहणार आहेत। राज्यातल्या शेतकरी मित्रांना अतिशय महत्त्वाचं म्हणजे हवामान खात्याचा अंदाज नक्की खरा ठरतो आणि तितकाच खरा ठरलेला आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना आता लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे। व्हिडिओच्या सहाय्याने तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळणार आहे। राज्यातल्या शेतकरी बांधवांनी आता नक्कीच लक्ष द्या। शेतकरी मित्रांनो, या 3 तारखांना या 10 जिल्ह्यांमध्ये पाऊस नक्की पडणार आहे। त्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर अत्यंत सावधगिरीने राहणं गरजेचं आहे आणि तितकंच आनंद सुद्धा होणार आहे। कारण अनेक राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेलेच नाहीत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, अनेक जिल्हे असेच अपूर्ण राहिलेले आहेत। अनेक शेतकरी मित्रांचं मोठमोठ्या प्रमाणात पेरणी थांबलेली आहे। अनेक शेतकरी मित्रांनी पेरणी केलेली सुद्धा नसेल। अनेक शेतकऱ्यांना आता मोठं संकट आलेलं आहे। शेतामध्ये मोठमोठ्या प्रमाणात पिकां मिळत होते, परंतु यंदाच्या वर्षी शेतकरी मित्रांचं आता मोठं नुकसान झालं की काय। शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याच्या अंदाजावरून आत्ताच अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। कारण राज्यातल्या या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असं सांगितलेलं आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, डबल अलर्टच्या साहाय्याने सांगितलेला अंदाज हा नक्की खरा ठरतो आणि आता आपण पाहणारच आहोत राज्यातल्या या 10 जिल्ह्यांची यादी आणि कोणत्या 3 तारखांना नक्की पाऊस पडणार आहे। यंदाचा पाऊस थोडा मोठ्या स्वरूपाचा असल्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात संकट येणार की काय। राज्यातल्या शेतकऱ्यांना आता डबल अलर्टच्या साहाय्याने हवामान खात्याचा अंदाज सांगितला असल्यामुळे आता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता संकट येण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर चक्रीवादळाचा सुद्धा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे आणि या 10 जिल्ह्यांना गंभीर इशारा देण्यात आल्यामुळे या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठं संकट येणार की काय अशा विचारामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व शेतकरी बांधव व नागरिक बसलेले आहेत। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचे आता येतच आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता या महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचे वातावरण सुरुवात झालेले आहे। म्हणजेच या महाराष्ट्राच्या दिशेने पाऊस सुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आता राज्यातल्या 10 जिल्ह्यातल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात संकट येऊन त्याच प्रमाणात तुडंब पाणी वाहणारच आहे। नागरिकांना आता मोठं संकट येणार आहे आणि संकटाचा नक्कीच सामना करावा लागणार आहे। हवामान खात्याच्या अंदाजावरून या 10 जिल्ह्यातल्या नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा गंभीर इशारा देण्यात आलेला आहे आणि या शेतकऱ्यांना व नागरिकांना 100% मोठा पाऊस पडणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, या 3 तारखांचं वातावरण तुम्हाला नक्कीच कळणार आहे कारण आता मोठ्या प्रमाणात गंभीर इशारे दिलेले आहेत। त्याच प्रमाणात शेतकऱ्यांना सावधगिरीने सुद्धा केलेलं आहे आणि शेतकरी मित्रांचं आता मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये डाळिंब बागायतदार असतील, ड्रॅगन असेल, अशा अनेक पिकांचे शेतकरी मित्र आहेत आणि राज्यातल्या शेतकऱ्यांनी आता चांगल्या पद्धतीनं आणलेलं आहे आणि त्याचबरोबर आता पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी होणार की काय। राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांनी नक्कीच या 3 तारखांच्या अगोदर म्हणजे लवकर सर्व माल काढून घेणं गरजेचं आहे। कारण सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे। कारण शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांना व नागरिकांना हा व्हिडिओ बनवलेला आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन सर्व शेतकरी बांधवांना
मित्रांनो नक्की शेअर करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे अनेक बागा असतील म्हणजे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे, त्या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं जर असेल तर अतिशय धोकादायक घटना आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तितकाच तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो आणि तुम्ही ज्या चांगल्या पद्धतीनं पीक पिकवलेलं आहे त्या पद्धतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। तरी सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहणं गरजेचं आहे, कारण सर्व शेतकरी मित्रांना आता सांगितलेलंच आहे, महाराष्ट्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात चक्रीवादळ आणि त्याचबरोबर मुसळधार पाऊससुद्धा येण्यास सुरुवात झालेला आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना आता कळतच आहे आता मोठ्या प्रमाणात पाऊस येण्यास सुरुवात झालेला आहे। आणि आता कोणती 10 जिल्हे आहेत नक्कीच पाहूया। या 10 जिल्ह्यापैकी तुमचा जर जिल्हा असेल तर सावधगिरीने राहणं गरजेचं आहे। म्हणजेच या 10 जिल्ह्यापैकी तुमचा जर जिल्हा असेल तर सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष देऊन पाहणं गरजेचं आहे। डबल अल्ट्राच्या साहाय्याने सांगण्यात आलेलं आहे। हवामान खात्याच्या अंदाजावरून या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ट्रल देण्यात आल्यामुळे आता मोठं संकट येणार की काय? शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा। आता आपण पाहणारच आहोत सर्व शेतकरी बांधवांना जिल्हे आणि 3 तारखा, कारण सर्व शेतकरी बांधवांना अतिशय महत्त्वाच्या 3 तारखा आणि जिल्हे राहिलेलेच आहेत, तरी आपण पाहणारच आहोत। शेतकरी बांधवांनो, आता आपण पाहणार आहे, तरी सर्व शेतकरी बांधवांनी नक्की लक्ष देऊन हवामान खात्याच्या अंदाजावरून हा 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तरी आपण पाहतच आहोत 12 तासाच्या आतमध्ये या 3 तारखांना नक्की पाऊस पडणार। कोणत्या 12 तासाच्या आतमध्ये कोणत्या तारखांना नक्की पडणार ते नक्कीच सांगतो, लक्ष व्हिडिओ देऊन पहा। तरी सर्व शेतकरी बांधवांना आता सांगतो बघा। शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा आहे बघा, तरी सर्व शेतकऱ्यांनी नक्की लक्ष देऊन पहा। पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आणि त्याचबरोबर विजांचा कडकडाट होणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। कोल्हापूर असेल आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात विजांचा आणि चक्रीवादळाचा जोर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, कारण रेड अलर्टच्या साहाय्याने सांगण्यात आलेला अंदाज हा नक्की खरा ठरतो। आणि सांगली जिल्हा असेल आणि पुणे, सोलापूर, बीड या 4 जिल्ह्यांसुद्धा मध्ये आता मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। त्याचबरोबर मुसळधार पाऊस या जिल्ह्यांमध्ये नक्कीच पडणार आहे आणि सर्व शेतकरी बांधवांनी नक्कीच लक्ष देऊन व्हिडिओ पहा। कोणत्या 3 तारखा आहेत सर्व शेतकऱ्यांना नक्कीच खरा अंदाज हा ठरलेला आहे। राज्यातल्या शेतकरी मित्रांनो, आता अंदाज हा खरा ठरतो की नाही, परंतु या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना म्हणजे सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल किंवा सांगली, कोल्हापूर असेल या जिल्ह्यांमध्ये 100% मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे। कारण शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणात तापमान तापल्यामुळे जास्त प्रमाणात तितक्याच पाऊस पडू शकतो। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहणारच आहोत 3 तारखा, तरी सर्व शेतकरी बांधवांनी लक्ष देऊन व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता आपण पाहणारच आहोत। पहिली तारीख आहे बघा, दुसरी तारीख आहे 7 ऑगस्ट आणि तिसरी आहे 11 ऑगस्ट। या 3 तारखांना 100% पाऊस नक्की पडणार आहे, कारण रेड अलर्टच्या साहाय्याने सांगण्यात आलेलं आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आणि त्याचबरोबर चक्रीवादळ सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात संकट येणार की काय? शेतकरी मित्रांनो, आता पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्याचं वातावरण आता ठीक दिसत आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात आनंद होणार आहे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांना आता पावसाने मोठ्या प्रमाणात जोरदार हजेरी लावलेली आहे। तरी सर्व शेतकरी बांधवांनी आता असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।